बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुंबई पोलिसांच्या वर्तणुकीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आता आमने सामने आलेले आहेत। मुंबई पोलिसांना आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसने आरोप केलेला आहे, तर रोहित पवारांनी देखील पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। तर भाजपचं म्हणणं असं आहे की हे मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षडयंत्र आहे आणि याच मुद्द्यावरून आता काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे। दरम्यान यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता नवनाथ बन आणि वर्षा गायकवाड यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती, पाहूया। अधिकारी निळ्या शर्टच्या आंदोलकांना पकडण्यासाठी गेला होता, कुठेही महिलांची छेडछाड करणं असा व्हिडिओतून प्रथमदर्शनी उद्देश दिसत नाही। रोहित पवारांना पोलिसांची बदनामी करायची का? मुंबई पोलिसांना त्यांनी भारतीय जनता पार्टी विरोधात आंदोलन करावं, सरकारच्या विरोधात आंदोलन करावं, त्यांचं स्वागत आहे। परंतु मुंबई पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस जे 18 तास ड्युटी करून आपलं रक्षण करत असतात, अशा पोलिसांची बदनामी रोहित पवारांनी करू नये। तुम्हाला राजकारण करायचंय तर तुम्ही राजकारण करण्यासाठी अनेक 500 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचं राजकारण करा। पण नवनाथ जी, मुंबई पोलिसांची बदनामी हे आंदोलन करतात। तुम्ही व्हिडिओ जर का नीट बघितला ताई, तुम्ही व्हिडिओ जर का नीट बघितला तर त्या लक्षात येते की निळ्या शर्टच्या माणसाला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी धावून जात होते। त्यांनी त्या माणसाचं शर्ट पकडलंय, त्यावेळेला तो अधिकारी मागे वळून दुसऱ्या माणसाला बोलवतोय, पोलिसांना बोलवतोय आणि त्यावेळेला त्या ताई मध्ये आलेल्या आहेत। अशा वेळेला तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे। त्यामुळे कृपया मुंबई पोलिसांची बदनामी करू नका। तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करायचंय, टीका करायची पूर्ण अधिकार आहे। जी नवनाथ जी, मात्र याच्यात मुंबई पोलिसांची कुठली बदनामी आहे? कारण का व्हिडिओत स्पष्ट असं दिसतंय की पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा तो हात लावला तेव्हा हात लावल्याचं कळताच ते हात मागे घेऊ शकले असते आणि हाच रोहित पवार आणि वर्षा गायकवाडांनी सवाल उपस्थित केलेला आहे। ताई तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेला त्या निळ्या शर्टच्या आंदोलकांना पोलिसांनी पकडलंय, त्या आंदोलकाची कॉलर त्या पोलिसाच्या हातामध्ये आहे आणि त्यावेळेला त्यात आणि पोलीस अधिकारी देखील पाठीमागे बघतोय। पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष देखील नाहीये की तिथं महिला आहे का पुरुष आहे का कोण आहे। तो पाठीमागे आवाज देतोय, झटापट सुरू आहे, आजूबाजूला आंदोलक आहे। अशा वेळेला कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आलं नसेल की तिथं महिला आहे, हात कुठे लागलाय, हे त्या धावपळीमध्ये कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल। परंतु त्याच्यावरनं लगेच त्या पोलिसाला बदनाम करणं, मुंबई पोलिसांना बदनाम करणं हे कितपत योग्य आहे? आपण तिथली सिच्युएशन बघितली का? आजूबाजूला राडा आहे, गोंधळ आहे। तिथं असं तर नव्हतं एसी हॉलमध्ये कार्यक्रम चालू आहे आणि पकडलंय, आजूबाजूला 400 लोक आहेत, गोंधळ आहे, गडबड आहे। अशा परिस्थितीत त्या सिच्युएशन मध्ये ते झालेलं आहे। म्हणून हे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे। रोहित पवारांना राजकारण करण्यासाठी 500 मुद्दे आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करावं, मोर्चा करावं, काय हरकत नाही। पण मुंबई पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी रोहित पवारांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी करू नये। अगदीच नवनाथ जी, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेले राहा। खरं तर आपल्यासोबत वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। वर्षा जी, तुमचे काय थेट सवाल आहेत आता तुम्ही उपस्थित करू शकताय? मी नवनाथजींचं अर्ध स्टेटमेंट ऐकलं, पूर्ण ऐकलं नाही। पण मला वाटतं त्यांनी पोलिसांची बाजू घेण्यापेक्षा त्या मुलीची बाजू घेऊन जर बोलले असते तर मला जास्त आनंद वाटला असता। कारण ती तुमची माझी मुलगी आहे आणि भले 400 लोक असो किंवा 1000 लोक असो किंवा हजारो लोक असो, एवढं तरी आपण मुलींसाठी सुरक्षित वातावरण केलं पाहिजे। जेव्हा तुम्ही सांगता की बेटी बचाव बेटी पढाव, आम्ही लाडक्या बहिणी आणि हे सगळं बोलायचं आणि महिलांना सुरक्षित वातावरण द्यायचं नाही, आपली जबाबदारी घ्यायची नाही। सिव्हिल ड्रेस मध्ये एखादा माणूस येतो आणि त्या मी तो व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे, ज्या व्हिडिओ बद्दल बोलायला आम्हाला आवडत नाही, जे गैरवर्तन करतो, अश्लील चाळे करतो, त्याच्याबद्दल तुम्ही समर्थनार्थ बोलताय, घ्या ना त्याच्यावरती कारवाई करून ऍक्शन घ्या। वर्षाताई, आपण व्हिडिओ नीट बघितला, वर्षाताई माझी आपल्याला विनंती आहे, आपण व्हिडिओ जर का नीट बघितला तर लक्षात येतं की निळ्या शर्टचा व्यक्ती आहे, तो घोषणाबाजी करतोय, त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले। त्या पोलिसाला ऐका ना ताई, काय ऐका ना, त्या आंदोलकांना पोलीस पकडतायत, त्यावेळेला ऐका, एक तर ती मुलगी होती त्या ठिकाणी, महिला पोलीस का नव्हत्या? एक बाजूला महिला ताई त्या ठिकाणी पोलिसांनी महिलांना पकडलेलंच नाहीये। वर्षाताई, पोलिसांनी महिलांना पकडलेलंच नाहीये। वर्षाताई ऐकून घ्या, महिलांना पकडण्यासाठी पोलीस गेलाच नव्हता।
वर्षाताई सांगताय तुम्ही महिलांना मला? पकडण्यासाठी पोलीस गेलाच नव्हता. आणि पुरुष काय त्याला आंदोलकांना पकडण्याची एवढी पकडण्यासाठी आवश्यकता पोलीस होती गेला का? होता. त्या काय तुला व्हिडिओमध्ये काही चोर होते का? धडधडीत गुंड होते? दिसतंय की तुम्ही पोलीस पोलिसांबद्दल हा बाजू पुरुषाला घेण्यापेक्षा पकडायला गेला होता. महिला आमच्या आंदोलकांना पकडायला तरुणाबद्दल पोलीस बाजू गेला घेतली नव्हता. पाहिजे. तुम्ही ताई, पोलिसांना आपण बघा, मुंबई पोलिसांबद्दल काँग्रेसच्या सर्वांना अध्यक्ष आहे. आहात. अगदीच आपण अगदीच मी जबाबदार दोघांनाही आहात. विनंती करते की ताई, तुम्ही जबाबदार पदाधिकारी आहेत, मुंबईच्या अध्यक्ष आहात. तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही बघा आता तिथं मी तो बोलू ना, पुरुष नवनाथजी? अधिकारी नवनाथजी, मी बोलू आता? पुरुषालाच आता बघायला मी बोलू? पकडायला गेलेला होता. ऐका, तिथे मी कुठेही बोलू? महिलेला मी बोलू? पकडायला तो गेला अरे, नव्हता. ऐका ना. निळ्या शर्टचा जो ऐका, आंदोलक ऐका, आहे, ऐका. निळ्या शर्टचा जो ऐका. आंदोलक आहे तो पुरुष आहे, महिला आंदोलक नाहीये. त्या पुरुष आंदोलकांना पुरुष पोलिसांनी पकडायचं का महिला पोलिसांनी पकडायचं याची तर आपल्याला भान असलं पाहिजे. वर्षाताई, आपण काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष आहात. आपल्याला आंदोलन करायचंय. भारतीय झालं यांचं जनता बोलणं? पार्टीच्या विरोधात आंदोलन करा. यांचं बोलणं झालं? आपल्याला सरकारच्या विरोधात बोलणं आंदोलन संपलं का? करायचं मी असेल बोलू? तर करा. मी बोलू का परंतु नको बोलू? मुंबई पोलिसांची असं बरोबर आहे का मुंबई माझ्या पोलिसांची बोलण्यामध्ये बोलणं? यांना बदनामी, काही महिलांच पटतच ताई, नाही. वर्षाताई, यांना फक्त मुंबई विचारायचंच पोलिसांची नाही. बदनामी यांना करू नका. बघायचंच नाही. मुंबई एक पोलिसांची महत्त्वाची बदनामी गोष्ट आहे करण्याचा की पोलीस अधिकार तुम्हाला विभागाच्या नाहीये. माध्यमातून तुम्ही काय मुंबई सांगताय मला पोलिसांची मुंबईचे बदनामी पदाधिकारी करून असल्याबद्दल? या हा? हे पोलीस मी 24 महिला तास प्रथम आहे. आपल्यासाठी राबतात. तुम्ही हे महिला पोलीस दिवसभर ठाण्याच्या ठिकाणी घरदार घेऊन गेला सोडून ज्यावेळी आपल्या मोर्चा होतो. संरक्षण करण्याचं काम काय सांगता करतात. तुम्ही आम्हाला अशा फोन उचलून मोठ्या मोठ्या परिस्थितीमध्ये गोष्टी? पोलिसांची मुंबई बदनामी पोलिसांबद्दल करणं हे आपण काय थांबवलं तुम्ही आम्हाला पाहिजे. शिकवता काय? तिथं आपण बघा तुमच्यापेक्षा आंदोलन जास्त अभ्यास कुठेही करतो. पण त्या आपल्या घटनेचा आदर आम्ही आंदोलनामध्ये करणार नाही. कुठेही या गोष्टीला महिलांना आम्ही समर्थन करणार पकडण्यासाठी नाही. तो तुम्ही केव्हा पोलीस समर्थन? अधिकारी आम्ही गेला नाही करणार. नव्हता. त्याला काय तर दुसरी तो जागा पोलीस नव्हती का जायला? अधिकारी हा? एका निळ्या शर्टच्या पुरुष आंदोलकांना पकडायला गेला होता. अरे, त्याला वर्षाताई, दुसरी हे तर आपण जागा नव्हती का? बघा. आपण अर्धवट व्हिडिओ बघून आपल्या मी सोयीचं एक राजकारण गोष्ट करत सांगू असाल तर हे इच्छिते, याला चुकीचं आहे. राजकीय या मुंबई आंदोलनाला वळण देऊ नये आमची पहिल्यापासून पोलिसांना इच्छा आहे. पण आम्ही मुंबई खासदार महिला पण पोलिसांना आणि प्राईम मिनिस्टरच्या घराच्या बाहेर महाराष्ट्र बसलो तर पोलिसांना कसं फरफटत बदनाम केलं आम्हाला? करण्याचा अधिकार तुम्ही काय सांगता वर्षाताई आम्हाला? तुम्हाला पोलीस नाहीये. कसे करतात actions ते? राहुल तुम्ही गांधींच्या नका सांगू आम्हाला. रिलॉन्चिंगसाठी राहुल हा? गांधींना तुम्ही जे- हे आंदोलनामध्ये बघा, प्रसिद्धी हे मिळावी, BJP राहुल गांधींचा BJP फायदा आणि व्हावा काँग्रेसचा प्रश्न नाही, यासाठी मुलीचा जर प्रश्न का आहे. तुम्ही मुंबई कायदा पोलिसांची सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बदनामी करत काय असाल तर सुव्यवस्था महिलांना अतिशय देता? चुकीचं आहे. राहुल गांधी रिलॉन्चवर सातत्याने रिलॉन्च बाजूने करायचे बोलायचं. तुम्हाला राहुल अरे घ्यायला सांगा ना गांधींना CM आणि ने action. राहुल अरे गांधींच्या तुमच्या फायद्यासाठी पोलिसवाल्यांनी सांगितलं, काँग्रेसच्या खिशामध्ये ते फायद्यासाठी powder ठेवीत तुमच्या powder. राजकीय पोलिसवाल्यांनी स्वार्थासाठी सांगितलं. हे तर राजकीय accept कोडी करा. भाजण्यासाठी मुंबई अरे यांना ऐकायची पोलिसांचा हिंमत वापर नाही, करू तुम्ही फोन नका. लावता, ह्यांना मुंबई सांगा, ऐकायला पोलिसांच्या बसता. खांद्यावर बंदूक त्यांचं ठेवून ऐकलं ना मी? एक आणि शब्द बोलले मुंबई का फोनमध्ये? पोलिसांना माझं बदनाम पण ऐकायला करण्याचं शिका म्हणावं काम त्यांना. काँग्रेसकडनं केलं हिंमत जाते. असेल तर कान वर्षाताई, उघडून ऐकणं शिका. मुंबई आम्हाला नाही, पोलिसांना आम्ही बदनाम त्यांना तुम्ही काय करताय वाटतं? आणि हे तुम्हाला शोभत सांगा नाहीये. त्यांना तुम्ही पोलिसांना. जबाबदार या पोलिसाला लोकप्रतिनिधी पण आहात. पकडा आणि तुम्हाला या पोलिसाला खासदार पण म्हणून काढून लोकांनी टाका निवडून दिले आणि काय तुम्ही सांगताय? अशा explain पद्धतीनं करताय? मुंबई पोलिसांची चुकीच्या गोष्टी बदनामी करायच्या आणि करताय. वरून बोलायचं? तुमच्यामध्ये हिंमत करा. असेल तर लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करा. तिथे तुम्ही चर्चा करायला तयार नाहीत. नीटच्या मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार आहे. तर वर्षात तुम्ही चर्चा करायला देखील तयार नाहीत. तुम्हाला खासदार म्हणून मुंबईकरांनी निवडून दिले, परंतु तुम्ही तिथे रोज संसदेचा वेळ वाया घालवताय, लोकांना बोलू देत नाहीये, तुम्ही आंदोलन करताय, घोषणाबाजी करताय, संसदेचा वेळ वाया जातोय आणि अशा पद्धतीने नवनाथजी वर्षाताईंनी या ठिकाणी फोन ठेवलेला आहे. आणखी एक मुद्दा खरं तर पळ काढायची, काँग्रेसला पळ काढायची सवयच आहे. काँग्रेसचा मुद्दा अंगलट आला की पळून जायचं, ही काँग्रेसची जुनी सवय आहे.